बारामतीमध्ये अजितदादांना किती फायदा होऊ शकतो बारामतीच्या राजकारणावर? म्हणजे आता माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यात आल्यानंतर बारामतीच्या राजकारणावर अजितदादांचं वर्चस्व किंवा अजितदादांचा वचक अधिक राहील असं म्हटलं जातं, तर ते योग्य आहे का? तसं घडताना आपल्याला पाहायला मिळेल का की पवारांच्या राजकारणावर किंवा पवारांचं जे राजकारण आहे ते बारामतीत स्थिरस्थावर होण्यासाठी या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा फायदा हा पवार कुटुंबाला होईल? नक्कीच माळेगाव सहकारी साखर कारखाना हा या भागातला अत्यंत महत्वाचा कारखाना आहे. कारण माळेगावची सत्ता ज्या संचालक मंडळाकडे असते त्याचं तालुक्यावर प्राबल्य राहतं. अर्थात अजितदादांनी हीच व्यूहरचना जी 2020 साली केलेली होती, आपलं प्राबल्य या कारखान्यावर राहावं. अर्थात पुन्हा एकदा सांगतो की जरी 22,000 सभासद या भागामध्ये कारखान्याचे असले तरी त्यांच्या कुटुंबीय जरी एका कुटुंबात 5 लोक धरली तरी जवळपास लाखोंच्या घरामध्ये या भागातल्या मतदारांची संख्या आहे. आणि चंद्रराव तावरे हे रणजित तावरे हे भाजपच्या विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत. भाजपशी संलग्न काम ते करतात. त्यामुळे कुठेतरी अजितदादांनी ही निवडणूक जी आहे अतिशय गांभीर्याने घेतलेली होती की अजितदादांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं कामकाज चालत होतं. मात्र आता 2025च्या निवडणुकीमध्ये जर भाजप विचारसरणीचे लोक यामध्ये सक्रिय झाली किंवा त्यांचा कारखान्यावर प्राबल्य राहिलं तर कुठंतरी आपल्या विरोधात मतदान जाऊ शकतं. आपल्या भागात भाजप विचारसरणीची लोक वाढू शकतात. हा देखील एक अजितदादांचा मानस असावा आणि त्यामुळे अजितदादांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली होती. किंबहुना लोकसभेमध्ये या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भागात देखील अजितदादांना मोठा फटका बसलेला आहे. सुप्रियाताईंना या भागातून मोठं मताधिक्य मिळालेलं होतं आणि चंद्रराव तावरे, रणजित तावरे हे जरी भाजपच्या पक्षाचे संलग्न होते आणि त्यांनी देखील सुप्रियाताईंच्या ऐवजी सुनेत्रा पवारांचंच काम केलेलं होतं. मात्र या निवडणुकीमध्ये अजितदादांनी ती गोष्ट लक्षात घेतली नाही की हे आपल्याला मदत करणारे लोक आहेत. कारखान्यावर आपलं अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व असावं यासाठी अजितदादांनी प्रयत्न केले. या भागातले जवळपास 1 लाखांपेक्षा जास्तीचे मतदार आहेत, ते आपल्याशी जोडले जावे, त्यांच्यावर आपला प्रभाव राहावा यासाठी अजितदादा प्रयत्न करत होते आणि हा कारखाना अत्यंत महत्वाचा होता. अर्थात बारामती तालुक्यामध्ये सोमेश्वर कारखाना देखील आहे. सोमेश्वर कारखान्यामध्ये देखील गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अजितदादांनी बेरजेचं राजकारण केलेलं होतं. तिथले जे सतीश काकडे आहेत, सतीश भैया काकडे हे पवारांचे परंपरागत विरोधक होते. मात्र त्यांनाच अजितदादांनी जवळ केलेलं होतं, त्यांना सोबत घेतलेलं होतं आणि त्यांच्या मुलाला अभिजित काकडे यांना तिकीट देऊन कारखान्याचं संचालक केलेलं होतं. त्यामुळं पवार आणि काकडे कुटुंबातला दुरावा जो आहे तो गेल्या पंचवार्षिक मध्ये अजितदादांनी सोडवलेला आहे आणि तीच रणनीती या भागामध्ये करण्याचा प्रयत्न सुरुवातीला केलेला होता. अजितदादांनी चंद्रराव तावरे आणि रणजित कुमार तावरे यांच्याकडे काही आपले पदाधिकारी देखील पाठवलेले होते आणि एकत्र बसूयात, एकत्र समिट घडून मनोमिलन करून हे संचालक मंडळ आपण बिनविरोध करूयात असा प्रस्ताव ठेवलेला होता. मात्र चंद्रराव तावरे असतील किंवा रणजित कुमार तावरे असतील यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळलेला होता की त्यांना विश्वास होता की सभासद आपल्याला कौल देईल, तिथं आपल्या मागे उभा राहतील. मात्र प्रत्यक्ष अजित पवारांचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर अजित पवारांनी या निवडणुकीमध्ये आपली सगळी यंत्रणा वापरायचा निर्णय घेतला आणि निवडणुकीमध्ये फक्त यंत्रणाच वापरली नाही तर त्यांनी या भागात 8 ते 10 दिवस तळ ठोकून स्वतः यंत्रणेमध्ये सहभागी झाले. अर्थात अजित पवारांनी एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर ते कोणत्या निर्णयापर्यंत जाऊ शकतात किंवा कोणत्या प्रयत्नांची शिकस्त करतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अजितदादांचा एखादा निर्णय जर कोणाला ठरवलं की आमदार करायचं नाही तर ते करत नाहीत किंवा त्याची व्यूहरचना करतात. त्याच पद्धतीची व्यूहरचना जी आहे ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी वापरली. किंबहुना त्यात एका जागेवर त्यांना यश जरी आलेलं नसलं तरी 20 जागा अजित पवारांच्या सध्या निवडून आलेल्या आहेत आणि 20 जागांमधून आता अजितदादा चेअरमन होणार आहेत. कारण जे 12 जागा आवश्यक असतात त्या 12 जागांपेक्षा 20 जागा निवडून आलेल्या आहेत. धन्यवाद वसंतजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक आहे त्याच्या संदर्भामध्ये अगदी सुरुवातीपासून माहिती घेत होतो आणि आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार एक प्रकारे पवारांचं राजकारण बारामतीमध्ये टिकवण्यासाठी तावरेंचं पॅनल पराभूत होणं हे आवश्यक होतं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न झालेले आहेत. अर्थात अजित पवारांच्या रणनीतीमुळे 20 जागा निवडून आल्या असल्या तरी सुद्धा एका जागेचं गणित हे अजित पवारांचं चुकल्याचं पाहायला मिळतंय.
आपण या सगळ्या संदर्भामध्ये एक पोल सुद्धा टाकला होता की माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकल्यानं बारामतीत आता अजितदादांचा राज येईल असं तुम्हाला वाटतं का? 51% लोकांना वाटतंय हो आणि 45% लोकांना वाटतंय नाही. तटस्थ लोकांची संख्या सुद्धा अगदी कमी आहे. पण महत्वाचं आहे ते म्हणजे की बारामतीमधल्या राजकारणावर या निवडणुकीचा निश्चित परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि भविष्यामधलं राजकारण त्याच दृष्टीने बदलताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं.